नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांना आकार दिलेला आहे. आता 2025-26च्या केंद्रीय पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेसाठी 104,74,00,000 रुपयांचा निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय आज जारी केलेला आहे. आजच्या तारखेचा 9 तारखेचा या संदर्भात शासन निर्णय आहे. याला स्माम योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीतनं सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी सहाय्य मिळणार असल्याचं या GR मध्ये सांगण्यात आलंय. आता यामध्ये केंद्र सरकारचा जो काही हिस्सा आहे तो 62,86,00,000 रुपये, तर राज्य सरकारचा हिस्सा 49,90,00,000 रुपये असणार आहे. जर आपण कॅटेगरी वाईज जर विचार केला याच्यामध्ये, तर प्रवर्गनिहाय जर निधी वितरणास सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसी साठी 84,26,00,000 रुपये इथे मंजूर आहेत. अनुसूचित जातीसाठी जे की SC ST असते त्यांच्यासाठी 11,45,00,000 रुपये आणि अनुसूचित जमातींसाठी 9,05,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी कृषी आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत वितरित करण्यास मंजुरी देण्यासाठी आज राज्य सरकारचा GR आला आणि या GRच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं. आता स्माम योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान, तर ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती जमातींसाठी आणि महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या किमतीच्या 50% किंवा कमाल 1,25,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. आता म्हणजे जास्तीत जास्त 1,25,000 रुपयांपर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे. इतर शेतकऱ्यांसाठी 40% किंवा कमाल 1,00,000 रुपयांपर्यंत हे अनुदान असणार आहे. त्यामध्ये तुमचं पॉवर ट्रिलर असणारे, कंबाईन हार्वेस्टर असणारे, पॉवर ट्रॉली देखील असणारे आणि ट्रॅक्टर चलित अवजारे म्हणजे जे काही मागचे ट्रिलर वगैरे असतात ते देखील याच्यामध्ये मंजूर करण्यात आलं आहे. आता दरम्यान हे जे काही योजना आहे या योजनेचा जो काही पैसा आहे तो महाडीबीटी योजनांसाठीचा राखीव आहे आणि तो महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार असल्याचं इथे समजते. लवकरात लवकर हा जो काही निधी मंजूर झाला आहे हा मंजूर निधी तुमच्या खात्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.